नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज बरेच दिवसांनी मस्त मार्केट होतं, खूपच छान. लेव्हलही पार झाली, खूप व्होलटाईलही नव्हतं, तेजीही होती. आणि आता 25,500पर्यंत मार्केट जाईल असं वाटूही लागलं. 25,200चा टप्पा तर आज मार्केटने पारही केला. टेक्स्टाईल क्षेत्रातले शेअर आज तेजीत होते, लॉजिस्टिक्स क्षेत्रातले शेअर तेजीत होते. एकंदरीतच समाधानकारक मार्केट होतं. आज मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. यावेळेला 13-14ला जो कोर्स घेतला त्या कोर्समध्ये बोलत असताना असं जाणवलं, खरं तर मी मार्केटचा श्री गणेश हे जे सदन चालवते ते लोकांना नेहमी मार्केट करताना ज्या ज्या गोष्टींची अडचणी येते त्या संदर्भातले सगळे व्हिडिओ तिथे आहेत. 180 ते 183 व्हिडिओ मार्केटचा श्री गणेशा या सदरात आहेत. ही एक प्लेलिस्ट आहे. तुम्हाला ती प्लेलिस्ट अशी जर नाही मिळाली तर तुम्ही गूगलला टाका, तुम्हाला काय पाहायचं आहे, कुठली माहिती पाहिजे आहे. प्री-IPO मार्केटचा श्री गणेशा प्री-IPO असं टाकलं तरी गूगल सर्चमधून तुम्हाला मिळतं. किंवा स्प्लिट मार्केटचा श्री गणेशा स्प्लिट, मार्केटचा श्री गणेशा IPO असं जरी गूगलला टाकून सर्च केलं तरी तुम्हाला बरोबर त्या भागापर्यंत जाता येतं. किंवा तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या इथेच ती अख्खी प्लेलिस्ट दिसते. हा एक भाग. दुसरा भाग, बऱ्याच जणांना माझा ब्लॉग उघडता येत नाही. त्या दिवशीही मी समोर उघडून घेतला, कसा उघडायचा ते दाखवलं. तर तुम्ही गूगलला जा, स्टॉक मार्केट आणि मी किंवा मार्केट आणि मी असं टाका. तिथे गेल्यानंतर तुम्हाला ब्लॉग दिसू लागेल. तिथे मेनू असं लिहिलं आहे, तो मेनू ओपन करा म्हणजे ब्लॉगमध्ये असलेली वेगवेगळी सदरं तुम्हाला वाचता येऊ शकते. त्याचप्रमाणे 3 पुस्तकंसुद्धा मी अवेलेबल ठेवली आहेत. म्हणजे खरं तर इतकं मटेरियल अवेलेबल आहे. अजून एक शंका आली, दुसऱ्या पुस्तकामध्ये त्याचं हेडिंग आहे फ्युचर्स, ऑप्शन्स आणि मी. पुष्कळ लोकांना शंका आली की त्या पुस्तकात फक्त फ्युचर ऑप्शन आहे. असं नाही, त्या पुस्तकामध्ये फक्त 35 पानं फ्युचर ऑप्शन आहे. बाकी 52 ते 53 कॅन्डलस्टिक चार्ट आहे. फिबोनाची, बोलिंजर बँड, स्टॉकॅस्टिक असे इंडिकेटर, हायकेन असे इंडिकेटर पण दिलेले आहेत. तर तुम्हाला त्या सगळ्याचा फायदा होऊ शकतो. तर माझा मुलगा मला सांगायचा की आई हे तू अधूनमधून सांगत जा. मला वाटायचं की प्रत्येक वेळेला सांगून याच्यासाठी व्हिडिओमधला वेळ कशासाठी खर्च करायचा. पण त्याची गरज आहे असं या 13-14च्या बॅचमध्ये जाणवलं. कारण त्यांना माहीत नव्हतं की मार्केटच्या श्री गणेशामध्ये प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ उपलब्ध आहे. त्यामुळे आज मी तुम्हाला सांगितलं आहे, असंच मधून सांगत राहील. आज JP मॉर्गनचा लॉजिस्टिक शेअरच्या संबंधात रिपोर्ट होता.
त्यामुळे लॉजिस्टिक क्षेत्रातले शेअर वाढत होते. त्याच्यामध्ये अलाइड डिजिटल, एजिस लॉजिस्टिक्स, कंटेनर कॉर्पोरेशन, GMR एअरपोर्ट, GMR इन्फ्रा, हे सगळे शेअर आज तेजीत होते. GMR एअरपोर्ट, GMR इन्फ्रा याच्या बाबतीत GQGनी विक्री केली असं ऐकीव बातमी होती, पण एक्सप्लेनेशन असं मिळालं की त्यांनी विक्री तर केलीच नाही आहे पण खरेदी केली. त्यामुळे या सगळ्या क्षेत्रात तेजी होती. दुसरं, अमेरिका ट्रेड डील करण्यासाठी त्यांची लोक भारतात आली आहेत म्हणून टेक्स्टाईल क्षेत्रातले शेअर तेजीत होते. तर KPR मिल्स, वर्धमान टेक्स्टाईल, गोकुळदास एक्सपोर्ट, अरविंद, वेल्स्पन इंडिया असे शेअर तेजीत होते. आणि अवंती फीड्स, ॲपेक्स फ्रोझन हेही शेअर तेजीत होते. टाटा मोटर्स त्यांच्या कंपनीत झालेल्या सायबर घटनेच्या फोरेन्सिक ऑडिटसाठी त्यांनी JLRचं उत्पादन 24 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवायचा असा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन कंपनी ARN मीडियाने TCS बरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला आहे. बजाज होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट यांनी 65 रुपये प्रति शेअर एवढा डिव्हिडंड दिला आहे. महाराष्ट्र स्कूटर्सनी पूर्वी 160 रुपये डिव्हिडंड दिला आहे, पण त्याची 22 सप्टेंबर रेकॉर्ड डेट आहे. ही रेकॉर्ड डेट जवळ आली आहे म्हणून मी तुम्हाला याची माहिती पुन्हा एकदा दिली आहे. ट्रेड डीलसाठी अमेरिकेतली लोक भारतात आली आहेत हे खरं आहे, पण खरं भांडण कुठं आहे? ॲग्री प्रॉडक्ट्सच्या संबंधात खरं भांडण आहे की अमेरिकेकडनं भारत मक्याची आयात करीत नाही. आणि का आयात करीत नाही म्हणून ते लोक विचारतात. भारत तर सांगतोय की 140 कोटी आमची लोकसंख्या आहे, मग तरीही भारत मक्याची आयात त्यांच्याकडून का करीत नाही? काही अंशी आकडेवारी जर आपण बघितली तर दिसतंय बाबा की 0.97 मिलियन टन मका भारत आयात करतो. त्यातला 0.53 मिलियन टन म्यानमारमधून येतो, 0.39 मिलियन टन युक्रेनमधून येतो. आणि त्याच वेळेला आपण बघतो तर 1100 टन एवढा मका अमेरिकेतून आपण आयात करतो. आता आपण एक कारण त्याचं असं आहे की टॅरिफचा दर 0.5 मिलियन टन एवढा मका तुम्हाला 15% दराने आयात करता येतो, म्हणजे 15% टॅरिफ. त्यापेक्षा जास्त तुम्ही आयात केलात तर 50% टॅरिफ लागतो, म्हणून आपण 0.5 मिलियन टन एवढाच आयात करतो. आणि दुसरं, जिनेटिक्सच्या माध्यमातून संशोधन करून जो मका उत्पादन केला जातो त्या मक्याची आयात करायला भारत तयार नाही. म्हणजेच खरं अमेरिका ही मका उत्पादक आणि निर्यातदार म्हणून मोठा देश आहे. त्यांच्याकडे 377 मेट्रिक टन मका होतो, पण आम्ही जिनेटिक्स म्हणजे GMO म्हणतात त्याला, असा मका भारत आयात करायला तयार नाही. म्हणजे ॲग्री प्रॉडक्ट्सच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची भारत तडजोड करणार नाही असं भारताने सांगितलं आहे.
आत्ता जे लोक आले त्यांच्याशी बातचीत किती होते, कशी होते आणि ती भारताच्या कितपत फायद्याची होते, या गोष्टीवर सगळं अवलंबून राहील. पण एकंदरीत पाहता तिथपर्यंत मार्केट 15,500, 25,500 ते 25,600च्या आसपास जाईल असं वाटतंय. आणि हे सुद्धा स्पीडमध्ये जाईल, कारण बरेच जण शॉर्टमध्ये आहेत. फॉरेन इन्व्हेस्टर्सही शॉर्टमध्ये आहेत. 25,200चा टप्पा ओलांडलाच आहे. आज ॲक्सिस बँक, ICICI बँक, कोटक बँक, ज्या ठिकाणी फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी नेहमी असते तिथे आज खरेदी सुरू होताना आपण पाहिलीच आहे. बँक निफ्टीने आजच्या निफ्टी किंवा सेन्सेक्सच्या वाढीला सपोर्ट केला आहे. जर बँक निफ्टी काही अंशी IT दोघांकडून अजून सपोर्ट मिळाला तर 25,500 ते 25,600 फार वेगाने मार्केट जाऊ शकतं. बघूया काय काय होत आहे. पण आज तरी सगळ्यांचा जीव भांड्यात पडला असेल. सगळ्यांसाठी आज मार्केट खूप छान होतं. असंच मार्केट उद्या असू द्या आनंदाचं. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.